बहुता सुकृताची जोडी मी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवड तू हा विठ्ठल बरवा तू हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर पापर खुमाचे विवारा पापर खुमाचे विवारा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे बापर देवी वर बापर देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो बरवा हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा हे तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम उभारिला हात उभारिला हात उभारिला हात उभारिला हात जगी जानवली जगी जानवली जगे दानविले मात जगे दानविले मात जगे दानविले मात देव बैसले सिंहासनी देव बैसल सिंहासनी देव बैसले सिंहासनी देव बैसल सिंहासनी आलिया चकासी पुरे धनी आलिया चकासी पुरे धनी आलिया याचकासी होय धनी आलिया याचकार होय धनी आलिया याचकासी होय धनी आलिया याचकासी होय धनी आई काचा कैवारी आय काचा कैवारी आई काचा कैवारी आय काचा कैवारी कवी बहुतांच कोरे कवी बहुतांच को उगवी बहुताची कोळी उगवी बहुताची उगवी बहुताची उगवी बहुताची कोळी देव बैसली सिंहासनी देव बैसले सिंहासनी
हरी आ उभारिला हात उभारिला हात ओ उभारिला देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी हो देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी जगदान वीरी मात जगदान वीरी मात जगदान वीरी मात देव मजर सिंहासन देव बसले सिंहासनी हो देव बसले सिंहासनी देव बसले सिंहासनी
आलियात काशी होय धनी होय धनी होय धनी आलियात काशी होय धनी आलियात काशी होय धनी आलियात काशी होय धनी आलियात काशी होय धनी देव बसले सिंहासनी देव बसले सिंहासनी हो देव बसले सिंहासनी देव बसले सिंहासनी आलियात काय धनी हे
विठ्ठल 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 कुंडली कवरदारी विठ्ठल कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज आदिशक्ती मुक्ताबाई सद्गुरु सखाराम महाराज समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज पवनसुत हनुमान की जय विठ्ठल उभारिला हात जगी जानवली मार देव बैसले सिंहासन आल्या याचकासी होय धनी एकाचा कैवारे नुगवी बहुतांचे कोडे देव बैसले सिंहासनी आल्या याचकासी होय धनी दोही ठाई तुका नाही पडू देत चुका देव बैसले सिंहासनी आल्या याचकासी होय धनी विठ्ठल गजाननमहं वन्दे कार्याकार्य व्यवस्थितो श्रीगाववासिनं नित्यं सर्वकार्यार्थसिद्धे हृदये सिंहासन करुनिया माझ्या बैसे गुरुराया गजानना गजाननं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं गौरीशंकरं दयामूर्तिं भास्करं वन्दे पुनः पुनः वासनात् वासुदेवस्य वासितं भुवनत्रयं सर्वभूतनिवासोऽसि वासुदेव नमस्तुते समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदावं जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनाना तरुणतुलसीमाला कन्धरं काञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि।
विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती श्री माऊली मेरी मात है, पिता मेरो श्री तुकाराम, इन दोनों के चरणों में प्रभु मेरा कोटि कोटि प्रणाम। परम मंगलमय अकारण करुणावरुणालय भक्त वांछा कल्पतरू पितांबरधारी अयोध्याधीश प्रभू रामचंद्रजी यांचे निश्चिम भक्त श्री हनुमंतराय भगवान भोलेश्वराच्या या पावन दरबारामध्ये उपस्थित जनसमुदाय, ज्या पवित्रतम निमित्ताने आपण या ठिकाणी एकवटलो आहोत त्या निमित्ताचा शब्दपरिचय करणं अगत्याचं आहे। आपलं या पुण्य पावन माणेगाव नगरीमध्ये भगवान प्रभू रामचंद्रजी यांच्यावर नितांत प्रेम श्रद्धा आदर असणारे नवे नवे आपल्या गावचं दैवत नवे सप्त चिरंजीवामध्ये थोडं इको कमी ठेवा, ज्यांचं अग्रस्थानी नाव घेतल्या जातात, ज्यांना बुद्धिमताम वरिष्ठम म्हटल्या जातात, भक्त श्रेष्ठ हनुमंतराय यांच्या हा कलशारोहणाचा कार्यक्रम आपल्या या मानेगावमध्ये खऱ्या अर्थाने तुमची मान उंचवणार आणि तुमच्या गावाला शोभेल असा सुंदर सप्ताह, माफी मागेल, 3 दिवसीय कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि त्या अनुषंगाने माझ्या वाटेला आलेली ही दुसऱ्याच दिवसाची नाही का 3ऱ्या दिवसाची ही सेवा आहे आणि खऱ्या अर्थाने अत्यंत आनंद वाटलात। एवढ्या लहान गावामध्ये पण आपल्या गावच्या वैभवाला शोभणारं असं मंदिर आपण उभारलेलं आहे। थोडं उपरोक्त बोलतो, माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, झाळ जाणी जे फुले माणूस जाणी जे बोले, कर्म जाणी जे केले पूर्व जन्मीचे। ज्ञानोबाराय म्हणतात, झाड जाणीचे फुले, झाड जर चांगलं आहे का नाही हे बघायचं असेल तर त्याच्यावरची फुलं सांगतात झाड कसं आहे। माणसाची बोली भाषा सांगते माणूस कसा आहे। मला वाटतं तसं गावातील मंदिर सांगत असतात गावातले लोक आणि मानसिकता कशी येते नाही का। गावातलं मंदिर सांगत असते आणि म्हणून हे गावातील मंदिर जर उत्कृष्ट दर्जाचं असेल तर खऱ्या अर्थाने त्या गावामध्ये परमार्थाची ज्योत पेटलेली आहे हे दुसऱ्या भाषेत सांगण्याची गरजच नाही। विठ्ठल विठ्ठल। आणि म्हणून
अशाही गावामध्ये एखाद्या वेळेला काहींची आधी झालेली असते, काही आता करत असतात, प्राणप्रतिष्ठेच्या संबंधात बोलतोय, किंवा काही लोक पुढे करणार. पण करत असताना ज्याही गावामध्ये किंवा ज्याही ठिकाणी भगवंताची प्रतिष्ठा होत असते, ती प्रतिष्ठापना केल्यानंतरची अवस्था काय होते, किंवा ज्या वेळेला तुकोबारायांनी आपल्या हृदयस्थानी भगवंताला विराजित केलं, त्यानंतर तुकोबारायला जो काही त्या ठिकाणी अनुभूती आली, ती अनुभूती तुकोबारायांनी स्वतःच्या अंतकरणात दाबून न ठेवता, तिला झाकून न ठेवता समाजाच्या पुढे उघड केली. तो म्हणजे आजचा सदर हो अभंग आहे. विठ्ठल खर तर आपला हा परिसरच मुळात भगवत भक्तीने प्रेरित परिसर आहे. आपण ज्याही परिसरामध्ये, आपल्या परिसरामध्ये ज्याही कोपऱ्यामध्ये पाहाल, ज्याही दिशेने पाहाल, त्या दिशेने आपल्याला एखाद्या संताचं वास्तव्य दिसेल. आणि अशा संतांनी चहू दिशा ज्या विराजित केल्या आहेत, व्यापून घेतलेल्या आहेत, आणि अशा व्यापून घेतलेल्या परिसरामध्ये आपण मध्यस्थानी खऱ्या अर्थाने मानबिंदू म्हणून राहतो. आणि मानबिंदू असलेली व्यक्ती, मानबिंदू असलेलं व्यक्तिमत्व आणि मानबिंदू असलेलं गाव ही कधीच मागे राहत नसतं. आणि म्हणून असं आपल्या खरंच सुंदर असं मंदिर, सुंदर असा कळश आपण आपल्या या गावामध्ये बांधलात. आणि हाही जो काही सोहळा चालू आहे, या सोहळ्यामध्ये खऱ्या अर्थाने मलाही माझ्यावर या हनुमंतरायाचं, आपल्या गावाचं काही ऋण नसावं या अनुषंगाने, निमित्त कोणीही असोत, पण त्या हनुमंतरायाची सेवा घडते, खरं हे भाग्य आहे. म्हणून असा हा जो प्रतिष्ठापनेचा सोहळा आहे, कलशार होण्याचा जो सोहळा आहे, या सोहळ्यामध्ये समस्त गावकऱ्यांच्या वतीने आमचे सुंदरलालजी भैया यांनी या ठिकाणी ही कीर्तनाची सेवा माझ्या वाटेला दिलीत. आणि इथं सुंदर येण्याचा योग झाला. आमचे सगळे महाराज मंडळी या ठिकाणी भेटलेत. जगदीश महाराज असतील, विनोद महाराज असतील, गुरुबंधू श्याम महाराज असतील, आमचे संतोष महाराज, तेही गायनाचार्य आहेत, ज्यांचा आपण साऊंडवर आपण या ठिकाणी श्रवण करतोय. आणि आपण समस्त बेंडे बाबा असतील किंवा आमचे महादेव बाबा, हे सर्व मंडळी आपण सगळे माझ्या जीवलग आहात, जीवस्य कंठस्य आहात. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने ही आपल्याला कीर्तनाची सेवा अगदी धावत्या वेळेमध्ये पाऊण तासामध्ये पाहून घ्यायची आहे. विठ्ठल भगवंताच्या स्वरूपाचा जर आपण विचार करत असाल, बोलणं माझं गांभीर्य नाही का, भगवंताच्या स्वरूपाचा जर आपण विचार केलात, जगतामध्ये म्हटल्या जातात, बाबा जीवनामध्ये तुम्ही जर आलात तर आपण संसार करत असताना परमार्थाच्या काशेला लागलं पाहिजे. परमार्थाच्या काशेला लागलं पाहिजे. परमार्थ करत असताना जर आपण आपलं जीवन व्यतीत घालत असू, तर त्या व्यक्तीचं नाव हे परलोकामध्ये सुद्धा गाजतं. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. त्याचा सोहळा वैकुंठामध्ये गाजतो केव्हा, ज्या वेळेला तो खऱ्या अर्थाने परमार्थाच्या काशेला लागून जीवन जगतो. बरेच लोक हे संसाराला अनुलक्षून जगतात, आणि संसाराला धरून ज्या वेळेला जगतात ना, अशा संसाराला धरून जगणाऱ्या लोकांना बऱ्याच वेळा आपल्या संसारामध्ये वेळ द्यावा लागतो. नवे जर ते संसाराला वेळ देत नसतील तर तो संसारच पूर्ण होऊ शकत नाही. मग संसाराला तर वेळ द्यावीच लागेल, मान्य आहे, संसाराला ही वेळ द्यावीच लागते. पण या संसारामध्ये जर खऱ्या अर्थाने परमार्थ जगायचा असेल तर तो कसा जगता येईल. अनेक लोक संन्यास धारण करतात, ते त्या ठिकाणी ब्रह्मपुरीकडे जात असतील, हिमालयाकडे जात असतील, काशी या ठिकाणी जात असतील, कोणी पंढरपुरामध्ये जाऊन वास्तव्य करत असेल, कोणी आळंदी क्षेत्रामध्ये वास्तव्य करत असेल. त्याची परमार्थ करण्याची पद्धती वेगळी असेल. पण ग्राम पातळीवर खऱ्या अर्थाने संसार आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी जर साधायच्या असतील तर त्याच्यासाठी माणसाने काहीतरी कर्तव्य केलं पाहिजे. पण ते कुठलं कर्तव्य आहे? त्याचं कर्तव्य हे आहे, त्यांनी आपला संसार सांभाळत असताना, आपल्या संसाराची धुरा हाकत असताना त्यांनी कधीतरी मंदिर रूपी विसाव्यावर थांबलं पाहिजेत. त्याने कधीतरी त्या भगवत मूर्ती स्वरूपाकडे
पाहून आपल्या अंतकरणाला सुद्धा थोडा विसावा दिला पाहिजे. आणि हे असं विसावा देण्याचं ठिकाण कुठं असेल तर ते फक्त गावचं मंदिर असतंच किंवा एखाद्या संतांचा दरबार असतो. बघा ना, आपण फार भाग्यवान आहात. आपण समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या अगदी निकट राहता, वास करतात. माझ्याही पेक्षा तुम्हाला चांगली अनुभूती आली असेल. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या जो काही मंदिराचा परिसर असेल, तुम्ही कितीही कष्टी असाल, तुम्ही कितीही थकलेले असाल, तुम्ही जीवनात कुठंतरी दुःखाने भागलेले असाल, अशा अवस्थेमध्ये तुम्ही फक्त आणि फक्त समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या दरबारात जा. मी शपथ घेऊन सांगतो, सद्गुरूच्या दरबारात फक्त पाय टाकता बरोबर आपल्या दुःखाचं निरसन होते. नक्की आहे ना, दुःखाचं निरसन होतं. का? कारण तिथला परिसरच मुळात हा भगवत स्वरूपाने व्याप्त झालेला आहे. तो भगवंताच्या नामस्मरणाने, समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या नामस्मरणाने तो ढवळून निघलाय. आणि मग हा असा परिसर तिथं जर रम्य असेल, तिथं जर तो एवढा दैदिप्यमान असेल, तिथं जर तो लोकांचं दुःख, दैन्य, दारिद्र्य दूर करण्यासाठी कारणीभूत ठरत असेल, मग आपल्या गावात असं एखादं ठिकाण नकोत का? हे आपल्या गावात ठिकाण ज्या वेळेला निर्माण होत असते, मग ते ठिकाण निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणाला एक नाव आहे, ते म्हणजे मंदिर. मंदिरामध्ये जी ही व्यक्ती येते, संसार करत असताना धर्मशास्त्र म्हणतात दिवसभर तुम्ही नाही वेळ देऊ शकत, पण आपल्या गावातील मंदिरामध्ये दिवसातून एकदा सकाळी स्नान केल्यानंतर किंवा सायंकाळच्या वेळेला व्यक्ती जर दर्शनाच्या हेतून येत असेल, बघा त्यांनी दर्शन घेतलं नाही एखाद्या वेळेला तरी दर्शनाच्या हेतूने जरी येत असेल, तरी त्या व्यक्तीला भगवत स्वरूपाचं दर्शन करण्याचं पुण्य त्याच्या पदरी प्राप्त होत असते. मग असं ठिकाण आपल्या गावाला असायला पाहिजे, आपल्या ठिकाणामध्ये असायला पाहिजेत. नवे मी दुसऱ्या अंगाने सांगेल, आपल्याला जीवन जगत असताना मरावं लागणार हे सत्य आहे. मरावं लागणार हे सत्य आहे. आणि आपल्या धर्मशास्त्रामध्ये अनेक कीर्तनकार महाराज मंडळीच्या मुखातून आपण ऐकलंही असेल, माणूस किती दिवस जगला यापेक्षा कसा जगला हे जास्त महत्वाचं आहे. फार जगलात म्हणजे त्याने पुरुषार्थ केला असं नाही, त्याला एक पुढे विचारता येतील. पुढे त्याला विचारल्या जाईल, का रे बाबा काय हित केले सांग बापा. विचारलं जाईल, का रे बाबा आयुष्य वेचूनी कुटुंब पोशिले, काय हित केले सांग बापा. विचारल्या जाईल ना. पातके करिता पुढे आहे पुसता, पातके करिता पुढे राहील पुसता, पातके करिता पुढे आहे पुसता, पातके करिता पुढे आहे पुसता. काय उत्तर देता होशील तू, काय उत्तर देता होशील तू, काय उत्तर देता होशील तू. नाथ बाबा हरिपाठामध्ये सांगून राहिले, बाबा पातके करिता, जीवनात संसार जगत असताना भगवंताला सोडून जर तुम्ही बाकी जगत राहिलात ना, मग पुढे आहे पुसता. पुसतात ते काही पुसत नाही, ते कायमच पुसून टाकतात. कधी कधी मारिती, झोडीती, तोडीती निष्ठूर यमाचे किंकर बहुजात. ते विचारतात, क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. अमृत छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया. अमृत छोड़ा पीता है शराब रे,
पैसे के खातिर करता मिलावट, नेकी और नीति को भूल गया. वंदनीय महाराजांचे शब्द आहेत. तुम्हाला विचारला जाईल, एखाद्याने जर विचारलं असेल तर त्याला उत्तर देण्याकरता काही तर असलं पाहिजेत ना हो आपल्याकडे, काहीतरी असलं पाहिजे. आणि मग हे काही प्राप्त करण्याकरता कुठेही जाण्याची गरज नाही. कोठे नका पाहू, करा हरिभक्ती, नाही का, हरी कथा तेथे अवचिता सापडेल. भगवंताला पाहण्यासाठी फार इतरत्र कुठं फिरावं लागतं असत नाही, असं नाही. तर त्या भगवंताला पाहण्यासाठी गेलेल्या लोकांना किती सायस पडतात हे फक्त ते शोधायला गेलेल्या ध्रुवाला विचारा, हे शोधायला गेलेल्या प्रल्हादांना विचारा, हे शोधायला गेलेल्या नारदांना विचारा. आधी करून जे साधना करण्याकरता आपलं घर सोडतात त्या भगवत भक्तांना विचारा, भगवंताला शोधणं किती कठीण आहे. त्या भगवंताला शोधण्यासाठी किती अट्टहास, किती सायास करावे लागतात. त्या भगवंताला प्राप्त करण्याकरता किती जीवनामध्ये खटाटोप करावी लागते हे त्यांना विचारा, ज्यांनी आपलं शरीर अख्खं झिजवलेलं आहे. मग या भगवंताला पाहण्याकरता इतक्या शरीराला झिजवावं लागते. तुम्ही म्हणताय की त्या भगवंताची सहज भक्ती होऊ शकते, ती किम प्रकारे ते मला सांगायचं आहे. बघा, भगवंताला प्राप्त करणं आणि भगवंताची भक्ती करण्याकरता साधन उपलब्ध करून देणं हे आजकाल कोणालाही साध्य नाही. कारण त्या साध्य करण्याकरता काही लोक अनेक मार्गाचं अवलोकन करतात, वेगवेगळ्या मार्गाने जातात. माझं बोलणं तुम्हाला बोर होऊन नाही राहिलं ना? कारण तुम्ही जुने भक्तिवान लोक आहात आणि मी जर इतरत्र विषयाला हात लावला तर तुम्ही उद्या सांगसाल का रे बा याला कोण आणलं होतं, नाही का, दुसरा कोणी दिसला नव्हता काय. हा, एखाद्या इतरत्र ठिकाणी मी बोललोही असतो, पण इथं आज आमची आग लागू शकत नाही, नदी जवळ आहे. मी आडनावाचा आग लावे म्हणून बोललो बघा. आडनावाचा आहे, भिवू नका. हे पोरवंत अरे बापरे. भगवान भक्ती करण्याकरता माणूस बाहेर जाऊ शकत नाही, बाहेर साधन उपलब्ध करू शकत नाही, पण गावामध्ये तो साधन उपलब्ध करू शकतो. हे धर्मशास्त्राने त्याला दिलेली मुभा आहे, त्याला दिलेली मुभा आहे. एखाद्या वेळेला बँकेचं कर्ज आपल्यावर जर झालं असेल आणि ते बँकेचं कर्ज फेडण्याशिवाय गत्यंतर दुसरा नाही, मग ते जर कर्ज अधिक प्रमाणात वाढत असेल तर बँक त्या समोरच्या व्यक्तीला एक सुविधा देत असते. बाबा, या पद्धतीने जर तुम्ही तुमच्या कर्जाला भरत राहिलात तर तुमचं कर्जही मुक्त होईल आणि पुन्हा आम्ही तुम्हाला काय करू, वाढीव देऊ, वाढीव तुम्हाला आम्ही देऊ शकतो. अशी तरतूद जर जनसामान्य जीवन जगणारी वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर त्या ठिकाणी बँक देत असेल, वित्त संस्था देत असेल, तर मग आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये निगडित आपल्यावर जे काही भगवंतानी देह देऊन जो कर्ज दिला आहे त्या कर्जाला फेडण्याकरता साधनं निर्माण करून दिलेत, साधनं निर्माण केलेत. आता त्या साधनापैकी 4 किस्त आपल्याला दिल्यात, 4 किस्त दिल्यात. एक कर्म मार्गाची दिलीत, एक योग मार्गाची दिलीत, एक ज्ञान मार्गाची दिलीत आणि एक भक्ती मार्गाची दिलीत. पहिल्या मार्गाचा जर विचार आपण करत असाल, कर्म मार्गाचा जर तुम्ही विचार करायला लागले तर भगवत भक्तीला साधण्यासाठी आणि पुण्य संचय करण्यासाठी आपण योग मार्गाचा अवलोकन करू शकतो. पण योग मार्गाचा अवलोकन करताना एक लक्षात ठेवा की योग मार्ग पाहिजे तेवढा वाटते तितका सोपा नाही. बोलताना वाटतं आपल्याला, पण योग मार्ग सोपा नाही. एकाच भाषेत सांगतो, माऊली ज्ञानोबाराय सांगतात, योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचा चिवाटा भाग आला. जे योगाच्या वाटेनं गेले त्या लोकांना दुःख भोगावं लागलं. किती दुःख? एखाद्या दात पडलेल्या आजोबांना हरभरे खाऊ घातलेत. कशाचे? ज्ञानोबाराय सांगतात, लोहाचे चणे पै बोचरिया पडती खाणे, ते पोट भरे की प्राणी शुद्धी म्हणून. लोहाचे चणे, लोखंडाचे चणे हरभरे हे बोचरिया म्हणजे बोबड्या माणसाले. अरे
दात असलेल्या माणसाला हरभरे फोडायला भारी जातात, तिथं लोखंडाचे चणे कोणी फोडायचे? मग लोखंडाचे चणे फोडणं जसं एखाद्या बोबड्या माणसाला भारी आहे ना, जसं कठीण आहे, तसं योग मार्गाने भगवंताला साधणं कठीण आहे. माहिती आहे कामाची गडबड आहे, सत्य आहे. फक्त थोडं शांततेचं दान द्या आणि आपण शांततेत कार्य करा. विठ्ठल 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 त्या व्यक्तीला ते शक्य नाही. योग मार्गातील लोकांना ते शक्य नाही आणि आपण खेडोपाडीचे लोक योग मार्गाला जाणे शक्य नाही. अहो योग मार्ग सोडून द्या. हो योगासन करायचे म्हटले तर महिन्याच्या वर करत नाही. एखाद्या डॉक्टरांनी सांगितलं भाऊ तुम्हाला योगासन केल्याशिवाय पर्यायच नाही, धाकन भीतीच्या पोटी तो 1 महिनाभर करतो, पुन्हा विसर पडतो. जो योगासन महिनाभर करू शकत नाही तो योग साधना जीवनात कधी अंमलात आणणार? हा झाला पहिला मार्ग. दुसरा मार्ग आहे तो ज्ञानाच्या संबंधामध्ये. ज्ञानाच्या संबंधामध्ये जर विचार केला तर ज्ञान मार्ग भगवंताची प्राप्ती पटकन करून देतो, पण त्या मार्गामध्ये एक खोट आहे. कुठली खोट आहे? एक खोट आहे. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, नवल अहंकाराची कोठी, विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे ना चवी. अहंकाराचं एक नवल आहे. कुठलं नवल आहे? ते म्हणतात अज्ञानी माणसाच्या मागे लागत नाही, ज्ञानी माणसाच्या छातीवर, त्याच्या अंगावर बसेल राहतं आणि त्याला अभिमानाने प्रेरित करत राहतात. बरेच लोक ज्ञानाचा अहंकार करत असतात. मी नेहमी एक शब्द वापरत असतो, माणसाने जीवनामध्ये आल्यानंतर कधीही आपल्या ज्ञानाचा, आपल्या सौंदर्याचा आणि आपल्या संपत्तीचा अभिमान करू नये, नाहीतर घात होतो. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून या ठिकाणी सांगत असताना बाबा, त्या व्यक्तीने ज्ञान मार्गामध्ये सुद्धा त्याला प्राप्ती होऊ शकत नाही. मग आता काय करावं? तिसरा राहतो तो कर्म मार्ग. कर्म मार्गामध्ये सुद्धा भगवत भक्ती होते, पण कर्म मार्ग इतका दुस्तर आहे, इतका कठीण आहे. कर्म मार्ग भोगत असताना, कर्म मार्गाचं आकलन करत असताना, आचरण करत असताना माणसाच्या जीवनात जर कर्म मार्गात जर एखादी चूक झाली तर तुकोबाराय म्हणतात, मंत्र चढे थोडा तर धळची होय वेळा. ब्राह्मण वृंदाचे इथं मंत्र उच्चार करतात ना, ते बघा किती चोखपणे करतात, किती चोखपणे करतात. का चोखपणे करतात? कारण एखाद्या वेळेला जर तो मंत्र चुकीचा म्हटला गेला तर त्यांना कधी कधी वेळेपणा सुद्धा स्वीकारावा लागतो. आणि तुम्हाला सांगू, कधीतरी तुम्ही हा विचार केलात का? कधीतरी हा विचार तुम्ही केलात का की प्राण प्रतिष्ठा ही एखाद्या संन्याशाच्या हातून किंवा ब्रह्मचार्याच्या हातूनच का केल्या जाते? केला कधी विचार? काय कारण असेल महाराजाचं? मी सांगेल, ब्रह्मचारी व्यक्तीच्या हातून किंवा संन्यासी व्यक्तीच्या हातून ते या कारणाने केलं जाते, कारण ती विधी जर चुकत असताना, ती विधी करत असताना जर एखादी चूक झाली तर ती चूक प्रतिष्ठापना करणाऱ्या साधकाला, त्या व्यक्तीला बाधित करते, त्या व्यक्तीला नाशाला कारणीभूत ठरते. आणि एखाद्या जे संसारिक लोक आहेत, जे संसार जगणारे आहेत, ज्यांच्या मागे प्रपंच आहे, त्यांचा एखादा घात होऊ नये म्हणून संसारिक लोकांच्या हातून करत नाही, म्हणून संसारिक लोकांच्या हातून करत नाही. आणि ब्रह्मचारी संन्याशाच्या हातून दुसरं कारण करायचं कारण असं आहे, त्यांची साधनेची ताकद वाढलेली असते. आणि परिणामी एखाद्या वेळेला ब्रह्मवृंदाकडून जर चूक झाली, एखादी क्रिया करत असताना जर आपल्या हातून चूक झाली तर त्याच्या साधनेच्या जोराने ते लोपून राहतात. म्हणून विठ्ठल विठ्ठल. मग हे झालं तिन्ही मार्गाचं. पण चौथ्या मार्गाचा जो भक्ती मार्ग आहे, तो भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा. या भक्ती पंथाच्या माध्यमातून आपल्याला गाव सोडण्याची गरज नाही, आपल्याला गाव सोडण्याची गरज नाही. तर आपण ज्याही ठिकाणी भगवंताला बोलवू त्या ठिकाणी भगवंत येऊ शकतो. भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व भावे हरी. किंवा हे झालं संतांचं प्रमाण. भगवान तर परमात्मा स्वतः म्हणतो, बाबा मला कुठंच पाहू नका, मी कुठं सापडतो?
मद्भक्त यत्र गायंती. माझे भक्त गाते जेते, माझे भक्त गाते जेते, माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे. नारदाने उभा देते, नारदाने उभा देते, माझे भक्त गाते देते, माझे भक्त गाते देते. नारदानी उभा देतो, नारदानी उभा देतो, माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती भगवान परमात्मा म्हणतात माझे भक्त गाती जेथे, नारदामी उभा तेथे. उभा हा भाविकांच्या मिळत. हा भगवान परमात्मा उभा असतो, भक्त गातात तिथे. भक्तांना गाण्याकरता ठिकाण तर लागेल ना हो. भक्तांना गाण्याकरता ठिकाण तर लागेल ना. कारण भगवंताची भक्ती ही उघड्या बाजारात नाही मांडता येत. उघड्या बाजारी हरिकथा हे तो ना आवडे पंढरीनाथा. उघड्या बाजारामध्ये हरिकथा नाही आवडत. आता इथं मी कीर्तन करतोय, भगवंताच्या या सभा मंडपामध्ये तुम्ही कीर्तन श्रवणाच्या मिसाने आलात. उद्या जर मी शेगावच्या बाजारात बस स्टँडच्या बाजूला जिथं बाजार भरतो तिथं उभं राहिलोत आणि तिथं सांगितलं तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही म्हणता ओ आगलाव्या तू काय म्हणतो सांग निघ इथून. काय काय कारण? त्याचं कारण एक आहे, उघड्या बाजारात ना लोकांची मानसिकता राहत ना भगवंताची. भगवान परमात्मा हा भक्तांच्या समागमामध्ये वास्तव्य करतो हे नक्कीच आहे, पण त्याला साधना संपन्न ठिकाण लागतात. बघा, साधना संपन्न ठिकाण लागतं. जिथं भगवत भक्तीचा वलय निर्माण झालेला असतो अशा ठिकाणी माझा भगवंत राहत असतो. आणि मग असा भगवान राहण्यासाठी, माझा परमात्मा राहण्यासाठी माझ्या तुकोबारायांनी खटाटोप केली. आणि तुकोबारायांनी खटाटोप केल्यानंतर ज्या वेळेला हृदयस्थानी आणि आपल्या देहूच्या राऊळामध्ये भगवंताला स्थापित केलं, त्यावेळेला तुकोबारायला त्या भगवंताची काय अनुभूती आली, त्या अनुभूतीच्या संबंधामध्ये ज्या वेळेला आनंद, जल्लोष, आल्हाद व्यक्त करत होते, त्यावेळेला काही साधक मंडळी तुकोबारायच्या जवळ गेले आणि तुकोबारायच्या पुढ्यात विनंती केलीत, महाराज तुम्ही जो काही तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे हा आम्हाला प्रत्यक्ष आम्हाला डोळ्यांनी दिसतोय, पण त्या आनंदाचा मागचं कारण काय? त्यांनी सांगितलं साहजिकच आहे, माझ्या भगवान परमात्म्याने माझ्या हृदयामध्ये वास करायला सुरुवात केली. माझ्या भगवंताने हृदयामध्ये वास करणं सुरू केली आणि त्याचा परिणाम असा झाला, आज मला दाही दिशा हे आल्हादित ठरल्यात. ते म्हटले हे कुठं सत्य आहे का? अगदी सत्य आहे. मी तुम्हाला सांगत नाही, हाकारूनही सांगितू का? एकट्याला नाही, सर्वांना सांगितलं. आणि कसं सांगतायत ते अभंगाचं प्रथम चरण. उभारीला हात, 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 उभारीला उभारीला हात,
हात उभारीला जगी जाणवली मात. तुकोबारायांनी ज्या वेळेला त्या साधकांना विचारलं तर तुकोबारायांनी एकट्याला सांगितलं नाही तर समाजाला सांगितलं. आणि कोण्या पद्धतीने? उभारुनी हात. हात उभारलात म्हणजे उंच केलात. उंच हात तोच करतो जो उंच लांब असतो तोच का? जो लंबा असतो हात त्याचा नाही. एखाद्या शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला शाळेत जर शिक्षकांनी गुरुजींनी प्रश्न केला आणि त्या प्रश्नाचं उत्तर विचारलं तर हात वर तोच करतो ज्याला प्रश्नाचं उत्तर येत नाही. बरोबर? चूक. असे पोरं पाहिजेत महाराज लोकांच्या चुका काढणारे. तर आम्ही अभ्यास करू. नाही का? हात तो व्यक्तीवर करतो ज्याच्या उत्तर मालूम असतात. क्या बात है. ज्याला उत्तराची माहिती आहे असा व्यक्ती हात वर करतो आणि तो ठासून सांगतो. ठासून सांगतो नाही हे नाही हेच त्याचं उत्तर आहे. याच्या मागचं हेतूच आहे. त्याला त्याची जाणीव झालेली आहे. तो त्याच्या बाबतीत एक प्रकारचा सक्षम आहे ते उत्तर आणि ती बाजू मांडण्यासाठी. माझ्या तुकोबारायांनी भगवान परमात्म्याला ज्या वेळेला आपल्या जवळ केलं त्या जवळ केल्यानंतर समाजाला प्रेरित करण्यासाठी समाजाला प्रेरणा देण्यासाठी तुकोबारायांनी एक नाही दोन्हीही हात वर केलेत आणि त्यांना सांगितलं हे बाबा माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. बोलण्याचा परिणाम तुकोबारायांनी हात वर करावा आणि समाजाने त्या पद्धतीच्या वागण्याकडे लक्ष दिलं. का? कारण संत महात्मे हे हिताचं सांगत असतात. संत महात्मे हे हिताचं सांगत असतात नव्हे ते हित करण्याकरताच्या जगतामध्ये आलेली असतात. जगताचं कल्याण करण्याच्या हेतूनेच त्या या जगतामध्ये आलेले असतात. आणि मग उपकारासाठी केले हे उपाय येणे विन काय चाडा म्हा तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. ते उपकाराच्या हेतूने जर आले असतील तर तुकोबारायांनी त्या पद्धतीने उभारलेला हात त्या समाजाने पाहिला आणि समाजाने पाहिल्यानंतर सांगितलं का हो महाराज काय हात उभारलेत तुम्ही. त्यावेळेला ते सांगायला लागले ज्या वेळेला भगवंताची प्रतिष्ठा माझ्या जवळ झाली माझ्या परिणाम असा झाला मी जे काही साधनाशील जीवन जगायला लागलो त्या साधनाशील जीवन जगत असताना माझ्या जगण्याचा माझ्या वागण्याचा माझ्या अभंगाचा आदर्श घेत आज समाज योग्य दिशेला लागला. ती योग्य दिशा एका संपूर्ण गाथ्यातून नव्हे तर एका अभंगातून नव्हे एका अभंगाच्या चरणातून आणि कधी कधी तर चरणातूनही नव्हे एखाद्या शब्दातून सुद्धा महाराज त्या समाजाचा त्या व्यक्तीचा त्या संपूर्ण जगताचा कल्याण करतील. एवढं जे काही ताकद शक्ती मिळाली ती भगवंताच्या प्रतिष्ठेमुळे मिळाली. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात तुम्हाला इतरत्र कोण्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. तुम्हाला जर खऱ्या अर्थाने पुण्य संचय करायचा असेल भगवत भक्ती करायची असेल तर मी तुम्हाला हात उभारून सांगतो तुम्ही आपल्या जवळ भगवंताला आणा आपल्या जवळ देवाला आणा आणि आपल्या जवळ देवाला आणल्यानंतर तो देव काय करील तर आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातलं कोळ पुरवण्याची ताकद त्या देवात आहे. ही माझी ग्वाही अभंगाच्या दुसऱ्या चरणात.
आलियात काशी होय धनी होय धनी होय धनी होय आलियात काशी होय धनी आलियात काशी होय धनी देवा देव बैसले सिंहासनी आल्या याचकासी होय धनी. तुकोबाराय म्हणतात भगवान परमात्मा बसलात. आता तुमच्याही गावामध्ये हनुमंतराय बाल स्वरूपामध्ये बसलेले आहेत नाही का. हनुमंतराय बसलेले आहेत आणि बसलेला व्यक्ती किंवा उभा असलेला धावून येतो आणि बसलेला पाठिंबा देत असतो, शक्ती सामर्थ्य देत असतो. एखाद्या व्यावहारिक जीवनामध्ये तुम्ही जीवन जगत असताना बघा, काही लोक मोठ्याच्या जोरावर कुदत असतात आणि मोठा फक्त एकच शब्द वापरत असतो, तू पुढे होय मी बसलेलाच आहे. हा, तू पुढे होय मी बसलेलाच आहे. बसलेला आहे म्हटल्यानंतर सुद्धा त्याला हा विश्वास असतो की बसलेली जरी असेल ना तरी याचे हात उंच आहेत, याची कुवत तितकी आहे, म्हणून हा आपल्याला त्या पद्धतीचा शब्द देतोय. या प्रतिष्ठेच्या मागे सुद्धा हीच पद्धती आहे. जनमानस, आपण सांसारिक लोक आहोत, आपण भगवत भक्ती करण्याकरता गाव सोडून जाऊ शकत नाही जाऊ शकत. आता आपण पंढरीच्या वारीला जात असाल, मला माहिती नाही तुमच्या गावातले किती लोक जातात काय माहिती नाही, पण जेही काही लोक जातात त्या लोकांची संख्या 100% आहे काय? 100% नाही. त्या 100%मध्ये मला वाटतं 1% लोक जातात, 99 गावात थांबतात. मग सगळे 99 याच्या अर्थ ते नास्तिक आहेत असा नाही होत का? त्यांना त्यांचा संसाराचा व्याप बाहेर जाऊ देत नाही, त्यांना गावाच्या बाहेर जाऊ देत नाही. मग अशा लोकांची वृत्ती पारमार्थिक नसते असं आपण म्हणू शकत नाही. एकतर त्यांना ते संसारामध्ये स्वतःला गोवून ठेवलेले असतात, किंवा ते संसाराला सोडण्यासाठी प्रयत्न करतात पण संसार त्यांना सोडू शकत नाही. या दोन गोष्टीमुळे तो गाव सोडू शकत नाही. काही लोक म्हणतात, बुवा आमचं काय करा महाराज, निघणंच होत नाही. नको निघू, शेवटच्या दिवशी तर निघशील की नाही पाहून घेऊ, पण नको निघू गावाच्या बाहेर. पण गावात निघण्यासाठी एखादं तर ठिकाण पाहिजे की नाही. गावात निघण्यासाठी मला असं वाटते तुम्ही शरीराने नाही निघले चालाल, पण कर्तृत्वाने नाव निघलं पाहिजेत, असं जगलं पाहिजेत नाही का, जगलं पाहिजेत. कारण मी एक शब्द नेहमी बोलत असतो, माणूस संसारामध्ये जितका वयस्क होतोत ना तितकी त्याची किंमत कमी होत जाते. काय बोलतोय त्या लक्षात घ्या. माणूस संसारामध्ये जितका म्हातारा होईल तितकी त्याची किंमत कमी, आणि माणूस परमार्थामध्ये जितका मोठा होईल ना तितका त्याचा मान सन्मान प्रतिष्ठा ही वाढत जात असते. मग परमार्थामध्ये जीवन व्यतीत घालण्याकरता गाव सोडू शकत नाही, पण गावात आपण आपला नाव कमवू शकतो. मग कोण्या पद्धतीने करायचं, तर आपण आपल्या गावात देवाला आणायचं. देवाला नेमकं कसं आणायचं? देव येणार काय? देव आलाही समजा तर लक्ष्मी त्याला सोडणार काय? कारण पाय लक्ष्मीचे हाती. आणि असं कोणाला वाटत हो आपण गेलो पाहिजे, आपल्याला आपल्या बुवाला आपण सहज जाऊ द्या. कीर्तनाला जाताना 10 वेळा विचारून यावं लागतं, तू म्हणशील तर जातो बुवा नाही का? विचार करावा लागतो ना. 60 किलोमीटरचा प्रवास काय असंच होतो? विठ्ठल विठ्ठल मग ह्या काही गोष्टी आमच्या असतात, आम्हाला बोलू देत जा. माणसाला त्याची होकार घ्यावा लागतो आणि विचारलं पाहिजे, अर्धांगिनी आहे, नाही बाहेर जाऊ शकत.
गावातल्या परमार्थाला तर काही विशेष नाही असो. मग भगवंताला या ठिकाणी आणण्याकरता काही सायास करायचे असतात. सायास करायचे असतात ते वेगवेगळ्या रूपाने आणता येतात. एक तर कर्तृत्वाने आणल्या जातात, एक तर कर्तृत्वाने आणल्या जातात, एक तर साधनेने आणल्या जातात, एक तर हुद्देशाहीने आणल्या जातात. बघा, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज हे शेगावला आले होते. शेगावला आले, शेगावला आल्यानंतर महाराज नागपूरला गेलेत. नागपूरला गेलेत. नागपूरला जे त्या सावकाराने नेलं ते आपल्या शक्तीच्या आणि आपल्या धनाच्या साधनेवर नेलं. बरोबर, धनाच्या साधनेवर नेलं. पण तिथून इथल्या भक्तांनी, मला नावं सगळ्याची माहिती आहेत, मला नाम उल्लेख नाही करायचा, इथल्या भक्तांनी साधनेच्या जोरावर महाराजांनी बुटीच्या घरून आणलं. साधनेच्या जोरावर इथं आणलं. आणि इथं आणल्यानंतर काही काही लोकांनी स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर महाराजांना तिथंच ठाऊन ठेवलं. तिन्ही व्यक्तीचे तुम्हाला नाम उल्लेख माहिती आहेत, कारण तुम्ही शेगावच्या जवळ राहणार आहात. तिन्ही पद्धतीने देवाला अडवलं. आज ते विदर्भाची पंढरी म्हणून कितीतरी लोकांचं दुःख, दैन्य, दारिद्र्य दूर करण्याकरता कारणीभूत ठरलंय. मग देवाला इथं आणल्या जातात. समजलं महाराज, आता आपण पैशाच्या जोरावर आणू शकतो का? बघा, तुम्ही देवाला किती मोजलं म्हणजे तुम्ही पैसा देऊ शकाल? अरे जे त्यांनी आपल्याला दिलंय त्याला तुम्ही कोण्या पद्धतीने देऊ शकाल? मग देव तुमच्या धनाच्या पद्धतीने, तुमच्या धनाच्या जोरावर येऊ शकत नाही. देव येईल तो तुमच्या प्रतिष्ठेच्या जोरावर येणार नाही. तुम्ही कितीही प्रतिष्ठा दाखवा, तुम्ही त्याला सांगा ना मी नरेंद्र मोदीचा सोयरा आहे, चाल ये, तो म्हणे अय चल निघ इथून, तो एकच बोलेल निघून जा. पण एक सांगू, तुम्ही त्याला धनाच्या जोरावर नाही, तुम्ही कर्तृत्वाच्या जोरावर नाही, पण साधनेच्या जोरावर देवाला तुम्ही आणू शकता. नाचवलं सुद्धा हो गोपिकांनी, देवाला नाचवलं. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. भगवान परमात्मा जशी भक्ती केली तसा होतो. मग देवाला आपल्या गावात आणायचं, मग काय करायचं तर देवाची प्रतिष्ठापना केली पाहिजे. त्याला प्राण प्रतिष्ठा म्हणतात. आता भगवंताला आणायचं म्हटलं म्हणजे थोडा विषय किचकट नाही चालला ना? तुम्ही असे बसले जसे आगलाव्याच्या तेरवीवर येला. बर, विषय महत्वाचा असतो सांग. विनोद विनोद काय, विनोद महाराज आहेत नाही तर मी केलंच पाहिजे असं काही आहे काय? काही काही मुद्दे असे असतात की आपण सहज बोलू शकतो. त्या पद्धतीचं एखादं मलाही त्या पद्धतीचा हे अभ्यास होऊ शकतो दादा. बघा ऐका, भगवंताला आणता येतात, पण भगवंताला आणण्याकरता 3 पद्धती आहेत. 3 पद्धती आहेत. 3 पद्धती कुठल्या आहेत? एक चल प्रतिष्ठा, चल प्रतिष्ठा, दुसरी प्रेम प्रतिष्ठा आणि तिसरी प्राण प्रतिष्ठा. हे जे भूदेवता आहे आपल्या इथं, त्यांना बहुतेक त्या संबंधीचं ज्ञान असेल, माहिती असेल. आपण या सगळ्या गोष्टी थोड्याशा गौणत्वाकडे नेत असतो, आपल्याकडे माहित नाही कुठली चल प्रतिष्ठा, कोणती प्रेम प्रतिष्ठा आणि कोणती प्राण प्रतिष्ठा. बरं, हे प्राण प्रतिष्ठा नेमकं करणं काय? कारण भगवान परमात्मा तर सर्वत्र व्याप्त आहेत. ईश्वर सर्व भूतानाम, सगळीकडे भगवान परमात्मा आहे. ओतप्रोत भरलेला आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, काष्टी पाशाने सगळा देव आहे. मग हा सगळीकडे जर देव असेल, न्या कोणी पकडत असेल तर काही हे नका करू, काही हरकत नाही. विठ्ठल 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 बघा, म्हणून भक्ती मार्ग आपल्यासाठी सांगितलेला आहे. याच्यासाठी भक्ती मार्ग सांगितलं, कारण याच्यात सगळं सोपं आहे. हेच जर आता देवाला योग मार्गाच्या साधनेने आणायचं म्हटलं असतं, आणू शकलो असतो का आपण? अहो, कितीतरी दिवस आपल्याला सायास करून एका मांडीवर बसावं लागतं. पालखण सुद्धा मोडता येत नाही देवाला योग मार्गातून आळवायचं असेल तर. असं चल प्रतिष्ठा, प्राण प्रतिष्ठा आणि प्रेम प्रतिष्ठा हे देवाला आणण्याची 3 पद्धती आहेत. आता ह्या सगळे साधनं करत असताना भगवान परमात्मा आळवायचा आहे, तो स्वरूपाचा जर विचार केला तर एक निर्गुण आकार आहे, हे निर्गुण निराकार आहे. म्हणजे निर्गुण साकार, एक निर्गुण निराकार, एक सगुण साकार आणि एक अद्वैती परमात्मा म्हणून प्रतिष्ठात्मक दृष्टिकोनातून भक्तीला आळवल्या जातो.
आता निर्गुणाचा विचार करत असताना पूर्वमीमांसा सांगते. पूर्वमीमांसेचा जर अभ्यास केला तर पूर्वमीमांसा सांगते शब्दाच्या माध्यमातून भगवंताला आळवल्या जातात. शब्दाच्या माध्यमातून भगवंताची भक्ती होते. विठ्ठल म्हटल्याने सुद्धा आपल्याला साधना घडू शकते. या पूर्वमीमांसेच्या माध्यमातून बोलल्या गेलं. पण उत्तर मीमांसा आणि श्रुतीच्या माध्यमातून जर विचार केला तर भगवान परमात्मा हा नाम उल्लेखाने जरी आपण निराकार रूपात पाहत असू, पण निराकार रूपामध्ये भगवंताला पूजण्याकरता श्रुती म्हणते त्याला कुठंतरी आकार दिलात म्हणून निराकाराची भक्ती आहे. माझं बोलणं कळतंय का तुम्हाला? त्याला आकाराचं रूप दिलं म्हणून निराकाराची भक्ती आहे. आता बघा, माझ्या हातात हा फोटो आहे, दिसला ना तुम्हाला फोटो आहे? समजा हा फोटो आहे. आता मी सांगतो तुम्हाला, या निराकार भगवंताला पाहायचं आहे. बघा, याच्या जटेतून गंगा वाहून राहिली, बघून घ्या. याच्या गळ्यामध्ये नाग आहे, याच्या गळ्यामध्ये या ठिकाणी हे व्याघ्रांबर परिधान केलंय. सांगा या देवाचं नाव काय आहे? क्या बात आहे, महादेव आहे. महादेव आहेत. बघितलं. आता हा दुसरा देव मी तुम्हाला सांगतो. बघा, दिसतंय ना? काय खोटे बोलता आले का? बघा, त्याला 3 मुंडके आहेत, 3 मुख आहेत, समोर कुत्रे बसलेले आहेत. कुठली देवता आहे? दत्तात्रय भगवान आहेत. तुम्हाला दिसलेत? दिसलेत. तुम्हाला सांगण्याची गरज पडली नाही. मला एक सांगा, तुम्हाला स्वरूप दिसलं नाही, तुम्हाला निराकारत्व आहे, पण तुम्हाला स्वरूपाचं वर्णन केलं म्हणून देवता ओळखलीत. आता ही देवता ओळखण्याकरता जे मी वर्णन केलं, श्रुती म्हणते त्या वर्णनासाठी कुठंतरी भगवंताला आकार घ्यावा लागलात की नाही? भागवत कथामध्ये, म्हणजे मी एका ठिकाणी असं ऐकलेलं आहे म्हणजे ते भागवतामध्ये नाही म्हणून सांगतो. एक वृंदावनामध्ये मोरकुटी आहे. मोर पक्षी मोरकुटी आहे. ती मोरकुटी, त्या ठिकाणी राधाराणीला एकदा झालं असत, राधाराणीला भगवंताचं दर्शन घ्यायचं होतं, माफी मागेल, तिला मोराला पाहायचं होतं. आणि मोराला पाहायचं असल्यामुळे त्या ठिकाणी राधाराणींनी इच्छा व्यक्त केली, आज मी दर्शनासाठी आली पण मला मोर दिसला नाही. मग मोर दिसला नाही तर आता काय करावं? त्या मोराला पाहण्याची अपेक्षा ज्या वेळेला राधाराणींनी केली, त्यावेळेला माझ्या श्रीकृष्ण कन्हैयाने त्या मोराचं रूप धारण केलं आणि राधाराणीच्या जवळ आलेत. राधाराणीच्या जवळ आल्यानंतर राधाराणीने ज्या वेळेला त्या मोराच्या अंगावरून हात फिरवायला लागलात, लगेच तिला कन्हैयाच्या स्पर्शाची अनुभूती झाली. मग कन्हैयाच्या स्पर्शाची अनुभूती जर झाली, याचा अर्थ राधाराणीने कन्हैयाला स्पर्श केला असावा. मग कन्हैयाला जर स्पर्श केला असावा म्हणजे माझ्या कन्हैयाने कुठलं तरी मूर्त आकार किंवा स्वरूपाला आलेला असावा. कारण काही लोकांचं म्हणणं आहे, आम्ही भगवंताला पाहलंच नाही. हे जरी तुम्ही शब्द उल्लेख करत असाल तरी भगवान परमात्म्याला ज्या अर्थी गोपिकांनी खेळवलं, ज्या अर्थी त्याला हात धरून नेण्याच्या क्रिया झाल्या, त्या अर्थी भगवान परमात्मा हा आकाराला आलात. मग हा आलात की आणलात? कळतंय ना? आणला की आणलात? आता याच्यातही मी सांगतो, देवाचे जे 10 रूप आहेत, 10 अवतार आहेत, त्याच्यात देवाचे काही अवतार हे स्वेच्छेने घेतलेले आहेत, काही बोलावलं म्हणून घेतलेले आहेत आणि काही फक्त आवडीने घेतलेले आहेत. काही अवतार हे आवडीने घेतलेले आहेत. आता आवडीने घेतलेले म्हणजे बघा तुम्ही, राम अवतार, कृष्ण अवतार, हा अवतार भक्तांसाठी घेतलेला आहे. आवडीचा विचार करत असताना माझ्या भगवान परमात्म्याने वामनादी रूप हे आवडीने घेतलेत, लीला केल्यात, सोडलं. आणि काही भगवंताने कर्तृत्व म्हणून रूप आकार केलेत, रूप घेतलेत. त्याच्यामध्ये वराह अवतार असेल, वामन अवतार असेल, जी उद्याची नाही का, उद्याच वामन भगवंताचा जन्म सोहळा आहे, उद्याच्या दिवसाला वामन भगवान जन्माला आले होते. मग हे जे काही
भगवंताने रूप धारण केलेत हे कर्तृत्व म्हणून आणि त्या ठिकाणी समाजहित म्हणून. एवढे काही जे अवतार घेतलेत ना, हे अवतार घेत असताना हेतू होता जगताचं कल्याण. मग जगताच्या कल्याणासाठी देव येत असेल तर गावाच्या कल्याणासाठी काय? आता मी माझ्या मूळ विषयावर आलो. जगताच्या कल्याणाकरता देव येत असेल तर गावाच्या कल्याणासाठी माणसाचं काय? तर माणसाने गावाच्या कल्याणाकरता प्राण प्रतिष्ठा करावी. प्राण प्रतिष्ठा करावी. आता प्राण प्रतिष्ठा नेमकी काय, चल प्रतिष्ठा काय आणि प्रेम प्रतिष्ठा काय सांगतो बघा. चल प्रतिष्ठा त्याला म्हणतात जे इथून तिथे आवागमन करू शकतात. इंचभर 8 इंच, माफी मागेल, 8 इंचाच्या खालची जेवढ्या मूर्त्या आहेत त्याची तुम्ही प्राण प्रतिष्ठा नाही केली आणि ती जर तुम्ही प्रवासामध्ये सोबत जरी नेली तरी तिला दोष नाही. तिची भक्ती आपण कुठेही करू शकतो. हे चल प्रतिष्ठेमध्ये सांगितलंय. प्रेम प्रतिष्ठा कशाला म्हणतात? प्रेम प्रतिष्ठा जे मंदिराच्या बाहेर, माफी मागेल, मंदिराच्या बाहेर नाही, मंदिराच्या कळसावर बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघा चहू बाजूने मूर्ती ठेवलेल्या असतात. गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये सुद्धा आहेत आणि बरेच ठिकाणी पाहतो मूर्त्या ठेवलेल्या असतात. मग काय गावकरी रोज त्या मूर्तीची पूजा करतात काय? त्या मूर्तीची तुम्ही पूजा नाही केली तरी तुम्हाला दोष नाही. इथं सद्गुरू गजानन महाराजांचं त्या ठिकाणी मंदिर आहे. त्या पादुकांचं, त्या समाधीचं रोज नित्याने पूजन करावं लागतं. पण बऱ्याच मंदिरावर महाराजांची मूर्ती हे बाहेर कुठेतरी प्रतिष्ठित केलेली असते, एखाद्या मंदिराच्या कळसावर केलेली असते. ती प्राण प्रतिष्ठा नसते, ती प्रेम प्रतिष्ठा असते. आणि प्रेम प्रतिष्ठेला पूजा विधीचा बंधन नसतो. हा धर्मशास्त्रांनी दिलेला आपल्याला मुभा दिलेली आहे. आणि प्राण प्रतिष्ठा ही मात्र प्राण प्रतिष्ठा त्या मूर्त स्वरूपाला प्राण ओतून ब्रह्मवृंदांच्या करवी विधिवत पद्धतीने जे केल्या जाते तिला प्राण प्रतिष्ठा म्हणतात. जे तुमच्या गावात सगळ्या गोष्टी होऊन राहिल्यात. आता प्राण प्रतिष्ठा करत असताना एक नाही करता येत, वेगवेगळ्या रूपाने करतात, वेगवेगळ्या पद्धतीने करतात. एक लेप्या, एक लेख्या, एक त्या ठिकाणी शेकती, एक दारुमणी, एक शैला, एक त्यानंतर मनोमयी आणि मणिमयी. काय काय सांगितलं आहे ना लक्षात? असत एक लेप्या. लेप्या म्हणजे सुवर्ण पद्धतीने, सुवर्ण मूर्ती हे विशेष अधिक पद्धतीने सांगितलेलं आहे, विशेष पद्धतीने सांगितलेलं आहे. लेप्या स्वरूपामध्ये प्राण प्रतिष्ठा केली तर ती मूर्त कायम स्वरूपी एकदा प्रतिष्ठा केली का पुन्हा त्या मूर्तीला आयुष्यात भविष्यात कधीच पुन्हा प्राण प्रतिष्ठा करण्याची गरज पडत नाही. तुमच्याकडे एवढं सोनं आहे का? असेल तर मला जागा सांगा, म्हणजे मी आपल्याकडे एवढं सोनं आहे का? नाही. मग सोनं तर नाही, पण लेप्या स्वरूपामध्ये आपल्याला भगवंताला पुजायचं असते. मग गावामध्ये काय केलं जातं? जिथं प्राण प्रतिष्ठा करायची आहे त्या मूर्तीच्या खाली काय टाकल्या जातं? तो म्हणतो मला मनी टाका, ते म्हणते तांदूळी पोट टाका. कोण टाकली तांदूळी पोत? म्हणा आगलाव्या काय घरही ख्याल लावतं की भांडणं लावतं? नाही टाकू शकत. हे जे काही जमा करून सुवर्ण त्या ठिकाणी दिल्या जातात त्याचं मागचं कारण आहे. भूमी कनकदाने कांती निर्मळू सांगितलीत. कनकदानाने म्हणजे सोन्याच्या दानाने माणसाची कांती निर्मळ होते. भूमिदाने भूमी पाळू, भूमीच्या दानाने पुढल्या जन्मात माणूस भूमिपाळ होतो, तो भरपूर जमीनदार होतो, भरपूर जमीन होते. का? त्यांनी एखाद्या मंदिराला कुठंतरी जागा दान दिलेली असते, अशा वेळेला तो भूमिदानी होतो. या प्राण प्रतिष्ठेच्या सोहळ्यामध्ये त्या व्यक्तीला लेप्या स्वरूपामध्ये, सुवर्ण स्वरूपामध्ये मूर्तीची प्रतिष्ठा, लेख्या स्वरूपामध्ये एखादी लेख्य म्हणजे एखादं यंत्र, यंत्र असते बघा. बऱ्याच ठिकाणी देवी यंत्र, नारद म्हणजे सूर्ययंत्र, ज्या काही पंचायतन देवता आहेत त्या प्रत्येक देवतेचं, गणेश यंत्र, अशा प्रत्येक देवताची यंत्र आहेत. त्या यंत्राची पूजा सुद्धा केल्या जाते, त्याची प्राण प्रतिष्ठा केल्या जाते. त्या ठिकाणी दुसरी आहे सैकती.
तिसैकती म्हणजे वाळूपासून बनवलेली प्राणप्रतिष्ठा. वाळूपासून तुम्ही आता एक 4-5 दिवसाआधी एक सोहळा होऊन गेलात. काय केलं होतं तुम्ही माता मावल्यांनो? नदीच्या जवळ गेला होतात आणि नदीच्या जवळ गेल्यानंतर तिथं तुम्ही काय केलं होतं? वाळूचं शिवलिंग केलं होतं. आता ते शिवलिंग करत असताना त्याच्या मर्यादा असतात, किती असाव्यात किती नाही. आता विषय फार लांबेल आणि तुम्ही बोर नाही झाले पाहिजेत, मला त्याच्यामुळे जास्त बोलता येणार नाही. पण एक सांगेल, त्याची मर्यादा आहे. त्याची मर्यादा आहे. एका अंगठ्याच्या वर जर शिवलिंग आपल्याला करता येत नाही किंवा घरात ठेवता येत नाही. 3 बोटं असेल शिवलिंग एवढंच घरात ठेवता येते पूजनेसाठी. पण 3 बोटाच्या वर जर शिवलिंग असेल तर ते ठेवता येते. तो माझा विषय वेगळा आहे. मग ही जी वाळू स्वरूपात आहे ती नाही ठेवता येत. तिसरी येते शैली. जी शैली आपल्या गावामध्ये आहे दगडापासून बनवलेली. जोपर्यंत ती मूर्ती फुलादिवास, त्यानंतर फलादिवास, जलाधिवास या तिन्ही प्रक्रिया करून प्राण प्रतिष्ठा शास्त्रोक्त पद्धतीने रुचा गाऊन त्याच्यात ओतल्या जात नाही, तोपर्यंत तो फक्त आणि फक्त पाषाणच असतो. कारण पाथरवट्यात जो बनवतो ना, तो काही दुरून दुरून नाही करत. तो त्याच्या अंगावर तरी बसतो, त्याच्या छाताळ्यावर बसून त्या मूर्तीला आकार देत असतो. पण ती मूर्ती घडते आणि त्यावेळेला ब्रह्मवृंदांच्या कडून त्याच्यावर प्राण ओतल्या जातो, मग तिची प्राण प्रतिष्ठा होत असते. एक मनोमयी आहे, एक मनीमय आहे. आता याचे हे मनोमय म्हणजे मनात प्राण प्रतिष्ठा, जे तुकोबाराच्या संबंधामध्ये 60वीला हरी जी हृदय मंदिरी ही व्याख्या वापरलेली आहे. आणि एक मनीमय, मनीमय म्हणजे आता बऱ्याच वेळा मनी वापरल्या जातात. कुठलेही एक मनी, त्या मनी स्वरूपामध्ये देवाचं भक्तीचं केलं चिंतन केलं जातं. आता जी भक्तीचं चिंतन करतो साधं म्हणजे रुद्राक्ष. आता किती रुद्राक्ष घालणं चालू केले लोकांना, माळा फेकून दिल्या आणि रुद्राक्ष घातले. महाराज आहे ना आमच्या गळ्यात रुद्राक्ष. अरे माळही तितकीच महत्वाची आहे नाही का? मग ह्या सगळ्या गोष्टी, ह्या ज्याही गोष्टी आपल्याला या ठिकाणी दाखवल्या गेल्यात, ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी शैली रूपामध्ये. कारण ह्या सगळ्या गोष्टी मनोमय भक्ती करण्याकरता आपण इतके कणखर नाही. आपण इतके कणखर नाही. मनोमय भक्ती जर तुम्ही करायचं म्हटलं, मनोमय प्राणप्रतिष्ठा करायचं म्हटलं, तर मनातून आपण कीर्तनात 2 तास बसू शकत नाही हो. तर त्या देवाला मनात कसं काय ठेवून द्यायचं? अहो मनात आलं तर कीर्तनात जातो, नाही तर घरीच थांबतो. आला चेवत वा, काय सांगायची गरजच नाही. ही जर वृत्ती आपली अंतकरणात असेल तर आपण मनातून मनीमय भक्ती मनोमय भक्ती करू शकत नाही. याच्यासाठी शैली स्वरूपामध्ये आपल्या गावामध्ये एखादं ठिकाण निवडावं. ते ठिकाण निवडल्यानंतर त्या ठिकाणाला एक मंदिर स्वरूप करावं, त्याला कलश करावा आणि कलश केल्यानंतर त्याची प्राण प्रतिष्ठा करावी. आणि एकदा का भगवंताची खाली प्राण प्रतिष्ठा आणि एकदा का कळस चढलात ना, मग त्या खऱ्या अर्थाने ते आता देवालय होतं, ते मंदिर होतं. त्या ठिकाणी त्या जागेला अभिमंत्रित केल्यामुळे ते एक प्रकारचं प्रतिष्ठानपूर बनतं. आणि त्या प्रतिष्ठानपूर बनण्याचा परिणाम असा होतो, जी ही काही व्यक्ती साधना करण्याकरता बाहेर जाऊ शकत नव्हती, ती व्यक्ती ज्या वेळेला त्या गावातल्या मंदिरामध्ये येते, एकदा त्या देवतेचं दर्शन घेते, त्या गावातल्या देवतेचं दर्शन घेतल्यानंतर त्याला बाहेरच्या देवतेचं दर्शन घेण्याची गरज पडत नाही. इतकं पावित्र्य त्या ठिकाणी होत असते, इतकं पावित्र्य त्या ठिकाणी होते. पण ते पावित्र्य राखण्याचं काम सुद्धा आपल्यालाच करावं लागतं. ते काम गावकरी करू शकतात, बाहेर गावचा नाही. तुम्हाला माहिती आहे बऱ्याच गावात एवढे श्रीमंत लोक आहेत, एवढे श्रीमंत लोक आहेत की ते एकटे मंदिर बांधू शकतात. आहेत ना? तुमच्याही गावात एखाद्याजवळ एवढा पैसा असेल की त्यांनी जर खर्च करण्याची इच्छा केली तर तो एकटा मंदिर बांधू शकते. पण मला एक सांगा ना, मग एवढी धमक जर एकट्यात आहे, किंवा आता तर निवडणूक समोर आली, एखाद्या राजकारणी व्यक्तीला जर म्हटलं भाऊ ही अपेक्षा आहे, ती व्यक्ती पूर्ण बांधून देईल की नाही देईल? मतदानाच्या आशेसाठी तो माणूस तेही करून देईल. पण मग हे सगळं सोडून आपण संपूर्ण गावामध्ये का फिरतो?
अहो गावात सोडून द्या, ज्या गावला लेकीबाई असेल 100 किलोमीटरवर असू द्या, तिला फोन केल्या जातो, तिला फोन करून तिच्याकडून दक्षिणा घेतल्या जाते. त्याचं कारण काय आहे? एकट्याचा नवे खेळ, गावाचं देवालय आहे ना, मग याच्या सर्वांचा सहभाग असावा. आणि प्रत्येकाच्या सहभागामध्ये ज्या वेळेला या सगळ्या क्रिया होत असतात, ही देवता सर्व गावावर तृप्त होत असते. कीर्तन युट्यूबला जाणार आहे म्हणून मी भान आहे मला, मी बोलतोय, मी लिहून ठेवा. तुमच्या गावात मंदिराची प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर आजवर परमार्थाविषयी तुम्ही त्या ठिकाणी दुरावलेले होते असं मी म्हणत नाही. दुरावलेले असते तर एवढं मोठं मंदिर तुम्ही बांधलंच नसतं. पण भगवंताची एकदा का मूर्ती प्राण प्रतिष्ठा आणि कलश स्थापना झालीत ना, त्यानंतर तुमच्या पारमार्थिक वृत्तीमध्ये किती बदल होतो तो तुम्हीच मला पुढे सांगायचा. का? कारण भगवान परमात्मा त्या ठिकाणी स्वतः वास करतो. आणि भगवान परमात्मा एकदा का वास केलात ना, मग मात्र त्या भगवंताला एकटं सोडता येत नाही. मंदिर बांधणारे एकटे, हजारो रुपये दिलेले लोक आहेत. तुम्ही हजारो रुपये दिलेत, हजारो रुपये दिलेल्याला किंमत नाही. एकदा का ते मंदिर बांधलत ना, ते मंदिर बांधलं, एकदा का प्राण प्रतिष्ठेचा सोहळा झाला की पुढच्या हनुमान जयंतीलाच मंदिरात, नाही तर सुतक फेडायला, अशी जर वृत्ती अंतकरणामध्ये होत असेल तर त्या देवालयाला बांधण्यात अर्थ नसतो. मला बोलावंच लागेल नाही. आम्ही नाही बोलायचं तर कोण बोलायचं? आम्ही नाही बोलायचं तर कोण बोलायचं? म्हणून मंदिर बांधणं जितकं महत्वाचं नाही, तितकं मंदिर बांधल्यानंतर त्या मंदिराची निगा राखायची आहे. मगाशी मी भैया सोबत गेलो तर कलश बघितला तुमचा, मंदिर बघितलं, हनुमंतरायची मूर्ती बघितलीत. बहुतेक इथं आयोजक असतीलच, समितीवाले बसलेले असालच तुम्ही. एक दोष दिसला मला, एक दोष दिसला. तो मूर्तीचा, तो कलशाचा मला दोष दिसला. तो दोष मला सांगावा लागेल ना, आम्हाला सांगावं लागेल ना, म्हणजे तो दोष होऊ शकतो. मला दोष दिसला, तो दोष आहे ती मूर्ती आणि तो कलश बोलू शकत नाही, हा दोष आहे. भिवू नका ना, एवढं नका भिवू ना, मी सांगते. तो कळस आणि ती मूर्ती तुमच्या सोबत बोलू शकत नाही. बोलणारा ताकदवान असेल, नामदेव महाराज सारखा भक्तिवान असेल तर तो बोलवणार आहे. मग ही कलश आणि मूर्ती तुमच्या सोबत बोलत नसेल, पण बोलत नाही म्हणून याचा अर्थ आपण काही करायचं काय? बरेचसे हरामखोर गाव, माफी मागून शब्द बोलतो, मंदिर बांधून त्याच्यात पत्ता खेळतात. मंदिर त्याच्यासाठी असतात का हो? मंदिर त्याच्यासाठी असतात का? अरे मनाची वृत्ती जागेवर निर्माण येण्यासाठी मंदिराची बांधणी आहे. त्या मंदिरात जर असे स्वैराचारी जीवन कार्य घडत असतील तर ते मंदिर काय कामाचं? म्हणून मंदिर आणि मंदिराचा परिसर हा स्वच्छ असावा. मंदिर आणि मंदिराचा परिसर भक्तीच्या वलयाने दणाणलेला असावा, दुमदुमलेला असावा. आणि मंदिर आणि मंदिराचा परिसर हा भक्तांच्या चरणांनी माखलेला असावा. एखाद्या वेळेला तुमचं मंदिर जर पायाने गारा झालेला असेल तर तो गारा नंतर पुसल्या जाईल, पण गारा जास्त झालेला असेल तर त्या गावचं मंदिर सांगतात, बघा आमच्या गावातले लोक किती दर्शनाला येतात, किती लोक दर्शनाला येतात. तुम्ही म्हणत असाल मंदिरात जाताना पाय भरतात आणि पाय भरल्याने मंदिर खान होते, म्हणून जर तुम्ही मंदिरात जाणं टाळत असाल तर हा गावकऱ्यांसाठी दोष आहे. मंदिराची रोज नित्याने दर्शन झालं पाहिजे, रोज नित्याने त्याची झाडझूड झाली पाहिजे. 10 लाख रुपये देणारा, मला काय द्यावं लागतात, 25 लाख रुपये देणारा जितका महत्वाचा नाही ना, तितका महत्वाचा त्या मंदिराची पूजा करणारा आणि त्या मंदिरासाठी सांभाळणारा असेल. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीची जाणीव सुद्धा गावकऱ्यांनी करायची असते. तुम्ही भक्ती किती केलीत याला किंमत नाही, तुम्ही भक्ती किती जगलात याला जास्त किंमत आहे. आजकाल दाखवणारी भक्ती जास्त आहे, आजकाल दाखवणारी भक्ती जास्त आहे, जगणारी भक्ती नाहीये. दाखवणारी भक्ती तर इतकी दाखवतात हो, इतकी दाखवतात की आम्ही कीर्तनाला गेल्यानंतर काही काही लोकांना पाहिल्यानंतर त्यांची ती वेश, त्यांच्या त्या माळा, त्यांचं ते गंध, ते राहणीमान, ते सगळं पाहिल्यानंतर आम्हाला पेच पडतो, खरे साधू हे की आपण.
पेच मोडतोत ना. मग ती वृत्ती ते तेवढ्या कालावधीपुरतीच ठेवणं बरोबर नाही. तेवढ्या कालावधीपुरती ठेवणं बरोबर नाही. त्या कालावधीला कायमस्वरूपी आपल्या अंमलात आणणं, आपल्या जीवनात आणणं अत्यंत महत्वाचं आहे. हे सत्य आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी ही भक्ती केल्या गेली पाहिजे. त्या मंदिराला कायमस्वरूपी पूजण्याचं महत्व ठेवलं पाहिजे. त्या विषयाला वार्षिक एक सोहळा निर्माण केला पाहिजे. वार्षिक त्याचं जे वर्धापन म्हणतात ते करण्याचा हेतूच हा असतो की त्याचं स्मरण आपल्या जीवनात असलं पाहिजे. आणि पुन्हा गावासाठी गावासाठी भागवत शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख मी जे मगाशी जे सर्व अष्टपद्धतीचे प्रतिष्ठा सांगितल्यात ना, तो 11व्या स्कंदातील भागवताचा श्लोक आहे. मी की माझ्या पदरीचं सांगितलं नाही. त्याच्यामध्ये एका ठिकाणी पुन्हा एक असा उल्लेख आलेला आहे. एखाद्या ग्रामामध्ये अतिथी आलेला असेल, तुमचा सोयरा, अय बाबांनो, तुमचा सोयरा तुमच्या गावात आला आणि तुमच्या गावात आल्यानंतर त्या व्यक्तीला धर्मशास्त्र तर हे म्हणतं, त्या व्यक्तीला घर दाखवण्याच्या आधी पहिले मंदिरात आणलं पाहिजे. त्या व्यक्तीला आपलं घर दाखवावं. आणि एखादा पाहुणा आपल्या गावात आल्यानंतर त्याला जर म्हटलं मंदिरात, आमच्या मंदिरात चला, आपल्या मंदिराच्या वर्णनाच्या संबंधात बोलायला लागलात आणि ते जर त्या व्यक्तीनं नकार दिलात, तर त्या व्यक्तीला चहा काय, घरात पाणी पाजू नये, त्याला गावातून हकलून द्यावं. हे धर्मशास्त्र सांगतं. माझ्या पदरीचं नाही, माझ्या पदरीचं नाही. हा धर्मशास्त्राचा अधीर काय हे आहे. आपलं काम असं झालंय, आपण जातो नाहीच. पाहुण्यांना जर म्हटलं खाऊ तुमच्या गावाचं, मग पाहू ना, मग जाऊ नंतर, पहिले इकडे चाला. मी आलो म्हणून स्तुती करत नाही. हे आजोबा आमच्या गावात येतात, आम्ही आमच्या गावातला हरिपाठ चालू असलात ना, हे पाहुणे म्हणून आलेत ना की पहिले मंदिरात येतात. मी काही स्तुती करण्याकरता गावच्या सोयऱ्या आहेत किंवा आजोबा आहेत म्हणून नाही. जे वस्तुस्थिती आहे ती सांगतोय. गावात आले की मंदिरात येतात. आणि आमच्या गावात यांना आज काय नावानं ओळखत नाही, रामकृष्ण हरी आबा म्हणतात, नाही काय रामकृष्ण हरी आबा म्हणतात. मग याचं कारण काय आहे? कारण काय, या सगळ्या जुन्या लोकांना माहिती आहे आपली संस्कृती काय सांगते ते. या कीर्तनातून येताना मी हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून आलो होतो, हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून आलो होतो की आपल्याला एखाद्या वेळेला कीर्तन नाही सांगता आलं तरी चालेल, पण प्राण प्रतिष्ठेच्या संबंधामध्ये जे काही नियमावली आहे ते सांगितल्या गेली पाहिजेत. आणखी सांगू सांगू अभंग पाठ नव्हता हो, पूर्ण हातावर लिहून आणला होता. विचार करा आता तुम्ही, विचार करा. हा विषय त्याच्यासाठी आहे की मुळात विषयानं अनुलक्षून जर समाजाला प्रबोधन केलं तर ते उर्मी उतरत असतं आणि ते कामाचं असतं. या विषयाच्या व्यतिरिक्त मी छत्रपतीही मांडेल, मी भारत देशही मांडेल, मी बाकीही समाजकारण, धर्मकारण, राजकारण काय मांडेल, सगळं बोलता येईल हो. पण ज्या विषयासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलो त्या विषयाला जर हात देता आला नाही तर मला वाटते त्याला काही अर्थ होत नाही. म्हणून ही प्रतिष्ठा करत असताना अतिथीला आधी आपलं मंदिर दाखवावं. आणि आपलं मंदिर दाखवण्यासाठी मंदिर त्या लायक असलं पाहिजे, मंदिर त्या लायक असलं पाहिजे. आणि शेवटचा नियम, मंदिराची प्राणप्रतिष्ठा, माफी मागेल, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर त्या मूर्तीला आपल्या जीवनात आपल्याला जे ऋतू कालानुसार व्यवस्था लागते ती व्यवस्था देवतेला केली पाहिजे. हिवाळ्याच्या दिवसामध्ये जर आपल्याला थंडी लागत असेल तर आपण बर्फाच्या पाण्याने स्नान करतो, बरोबर? थोडा उफराट्या महाराज आहे. आपण काय करतो, गरम पाण्याने. आम्ही शेगाव संस्थानला विद्यार्थी होतो, महाराज थोडे सिनियर होते, सोबत असताना हीटर वापरल्या जाऊ शकत नव्हतं. मग आम्ही इतकी रिक्स घ्यायचो, 2 असाऱ्या घ्यायचो. त्या असारीला वायर बांधायची आणि ते प्लग मध्ये टाकायची आणि ते बादलीमध्ये टाकून पाणी तापवायचं. का? कारण हिवाळ्याचे दिवस आहे, हिवाळ्याच्या दिवसात थंड पाण्याने आंघोळ करण्याची व्यवस्था नाही, गरम पाणी झालं पाहिजे. एवढी रिक्स घेऊन सुद्धा गरम पाणी तापवत होतो. का? आपल्याला गरम पाणी लागते. मग हा नियम देवतेसाठी लागू होतो. आपल्याला हिवाळ्याच्या दिवसात गरम पाणी पाहिजे तर देवतेच्या स्नानासाठी सुद्धा गरम पाणी असावं. आपल्याला नित्याने भोग लागत असेल तर 2 टाइम नका देऊ देवाला नैवेद्य, पण 1 टाइम तर देवाला नैवेद्य हा असलाच पाहिजे.
अहो नाही, आपल्या प्रत्येकाच्या घरातून, पण आपल्या पिढीत जन्माला आलेल्या एखाद्या तरी कुटुंबातून सायंकाळच्या वेळेला माझ्या हनुमंतरायाला दिवा आला पाहिजेत. नाही सर्व गावातले तरुण मंडळी हरिपाठासाठी उपस्थित राहू शकत, पण गावातील निदान म्हाताऱ्यांनी तरी हरिपाठाला आलं पाहिजेत. हा? काही काही गावातले म्हातारे इतके जब्बर असतात, हा? ते बुडी म्हणते जाना, काय म्हणते पुढे? काही काही शब्दाला मला थोडे बंधन येतात नाही का. हा? इथं रुंगय रांगय जाणं अगलाव्याचं कीर्तन चालू आहे ना, तर म्हणजे गेलं असतं पण मला करमत नाही. काय वृत्ती आहे तो आपली, एवढी आपली मानसिकता ढासाळलेली कशी असू शकते तो. 80-85 वर्षाचं झालो, पण जर आपल्याला त्या भगवत भक्ती संबंधाचं ज्ञान प्राप्त झालेलं नसेल, तर त्यापेक्षा हे लहान मुलं कधीही बरे नाही का, कधीही बरेत. कारण यांना भगवत चिंतनाचं महत्व कळलं. आज ते टाळ घेऊन गळ्यात उभे आहेत. काही काही 85-90 वर्षाचे झाले, ते म्हणतात महाराज तुमचे बट कुठे आहे, असं वाटतं टाळ घ्या त्याच्या मस्तकात मारा. कायले जगला इतक्या दिवस, काय करावं. त्याला टाळ समजत नाही, मृदंगाला मृदंग म्हणता येत नाही. किती उदासीनता असावी भक्तीच्या विषयी किती उदासीनता असावी. या भक्तीला जागण्यासाठी माणसांनी या मंदिरामध्ये नित्याने प्रवेश केला पाहिजे. ओ म्हातारे आभाळनो, तुम्ही परमार्थ जगणारे लोक आहात, म्हणून आज खऱ्या अर्थाने ही उभी असलेली पिढी आहे. पण काय वाटतं तुम्हाला, तुम्ही परमार्थ आतापर्यंत केलात आणि पुढे जर या पिढीला तुम्ही जर हे ज्ञान दिलं नाही, तर ही भक्ती पुढे टिकणार काय, नाही टिकणार. याच्यासाठी आपण ही पिढी घडवण्याचं काम केलं पाहिजे. आणि पिढी घडवण्याचं काम हे मंदिरातून होत असते, मदिरातून नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून हे आपल्या संस्कृतीचं नाव द्या आणि आपल्या संस्कृतीचं लक्षण ज्या वेळेला तुम्ही त्याला दिलत ना, एकदा का त्या पोरांना या ठिकाणी आपण आलं, या मंदिरामध्ये नित्याने प्रवेश करत राहिलात ना, की त्या नातवांना त्या मुलांना वाटेल माझे आजोबा मंदिरात जात होते म्हणून मीही मंदिरात गेलो पाहिजे. हे जर एकदा का तुम्ही जगायला लागलेत ना, मग मात्र गावची दशा आणि दिशा हे पालटत असते, गावची वृत्ती सुद्धा पालटत असते. देव बैसले सिंहासनी, एकदा देव बसलेत मग आल्या याचकाशी. जो कोणी याचक काही मागणी म्हणून त्या देवतेच्या समोर येईल, तो होय धनी. धनी नाम पती, पतित्व त्याला म्हणतात. एखाद्या वेळेला तुका म्हणे नग्न भास तरी ती लाज स्वामीशी. पतित्वाचं काम आहे पत्नीला कुठलीही उणीव पडू देऊ नये. तो कुटुंब प्रमुख असतो, आपल्या कुटुंबाचं भरण पोषण करतो. अशा व्यक्तीला सांभाळण्याचं काम माझा दैवत करत असतो. म्हणून देवतेची प्रतिष्ठा झाली ना, आता त्याच्याजवळ तुम्ही तुमचं कोळं मांडा. एकदा का तुम्ही त्याचं कोळं मांडलं, एकदा प्राण प्रतिष्ठा केली, एकदा केलं, एकट्याच्या माध्यमातून झालं, कोण्या एकाच्या हातून प्रतिष्ठा होईल, पण कितीतरी समाजाचं दैन्य दुःख दूर करीन. तिसरं चरण. तुमच्या काही ग्रामपंचायतचा ठराव व्हायला काय, किंवा हे कीर्तनकार मंडळी जे आणल्या जातात यांना आपण दक्षिणा देतो, हे मागे उभे असतात, या लोकांना पाकिट असते, मग हेच म्हणते ना आपण बशर राहा. ग्रामपंचायतचा ठराव नाही ना, तिकडे
ठराव असता तर आम्हाला निदान नंदभाऊच्या एखाद्या रीलवर दिसला असता, तेही दिसत नाही. हा? ठराव नाही. आम्ही गावेत तुम्ही काही न म्हणावे असं काही आहे काय? सगळ्यांनी एकदा हात वर करा, सगळ्यांनी, ज्याला हात आहेत त्यांनी. ज्याला हात आहेत त्यांनी. हनुमंतराया हात असून जो हात वर करणार नाही, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. ताडी ताडी ताडीचा निनाद इतका झाला पाहिजे की झाडे गावात बाळोदीत आवाज केला पाहिजे. क्या बात आहे, वाह. जय हो. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. ज्ञानोबाराया तुकोबाराया. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज पवन सुत हनुमान नमः पार्वती पतये हर हर करा हात खाली. काय हुशार गाव आहे व. तुम्हाला माहित हा आगला काय सांगणार आहे. म्हणा बाबू तुझ्यासारखे असे किती. एकाच्या कैवाडे नुगवी बहुतांचे, काही ठिकाणी पाडभेद आहे अनेकांचे. बहुतांचे काय अनेकांचे काय, तर बहुतांचे हा शब्द तुकोबाराच्या गाथ्यात आहे. एकाच्या कैवाडे नुगवी बहुतांचे कोडे, एकाच्या माध्यमातून माझा भगवान परमात्मा कितीकांचे संकट निवारण्याचं काम करतो. कितीतरी संकटाचं निवारण करतो. आणि एका संकटाचं निवारण करण्यासाठी कितीतरी माझा भगवान मला भरपूर सांगता येईल. भक्तीच्या माध्यमातून भरपूर काही सांगता येईल. भगवान परमात्मा अवतार घेतो एकासाठी आणि काम करतो अनेकांचे. सहज त्या ठिकाणी मला सांगत ना, भगवान आला हा पुंडलिकाच्या भावार्था, पुंडलिकाच्या हाकेने आलात, पुंडलिकासाठी आलात. आणि मात्र कोळ आपल्या तुमच्या आपल्या सारखेच पुरवतोय, तुमच्या आपल्या सारख्याच पुरवतोय. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज एक 4 ते 5 भक्त जे निस्सिम त्यावेळेला होते, त्यांच्या भक्तीच्या पोटी तिथं थांबले. पण आज कोळ संपूर्ण विदर्भ प्रांताचं नव्हे तर जगताचं सोडवण्याचं काम करतात. तसे ही एकटं दैवत आपल्या संपूर्ण गावाचं नव्हे तर पंचकोश क्रोशीचं कोळप संपवण्याचं काम त्या ठिकाणी करतात. ही वृत्ती ज्या वेळेला समाजाच्या पुढे सांगितली तर तुकोबारायांनी त्यावेळेला त्या समाजातील लोकांनी त्यांना म्हटलं, का हो तुकोबाराय, तुम्ही जे काही सांगून राहिलेत त्याच्यामध्ये तुमचा ठामपणा आहे का? तुकोबाराय एकच सांगितले. तुकोबाराय म्हटलेत, गळ्या 10:30 वाजले, 2 मिनिट टाइम आहे. मी तुम्हाला सांगतो की मी ही जी काही बाजू तुमच्या पुढ्यात मांडलीत ना, या बाजूमध्ये जर माझा एक शब्द जरी खोटा असेल तर मी तुम्हाला दोन्ही बाजूने साक्ष देण्यासाठी उपस्थित आहे. मी तुम्हाला कधीच तुमच्या वृत्तीमध्ये तुम्हाला मार्गामध्ये चुकू देणार नाही, ही माझी ग्वाही आहे. शेवटचं चरण. दोन्ही ठाई तुका 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 दोन्ही ठाई
बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी बैसले सिंहासनी नाही पडू देत तुका देव बैसले सिंहासनी बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी बैसले सिंहासनी लयाचे काशी होय धनी आ